नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एव्हान्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली राज्यसेवा 2025 चा जो नवीन वर्णनात्मक पॅटर्न आहे, या पॅटर्नमध्ये प्रश्नांचे प्रकार कसे असणार आहेत, एक क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपण इथं बघणार आहोत। तर कालच आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर प्रश्नांचं स्ट्रक्चर फॉर्मॅट कसं असणार आहे, किती मार्कांचे प्रश्न येणार आहे, शब्दसंख्या किती शब्दसंख्येमध्ये तुम्हाला उत्तरं तिथे लिहायचे, हे सगळं सविस्तररित्या या पीडीएफच्या माध्यमातून आज इथं आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम बघा, पेपर पहिला जो आहे तो मराठी भाषेचा पेपर आहे, तो क्वालिफाइंग पेपर आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये काही विशेष सूचना ज्या आहेत त्या आवर्जून तुम्ही वाचायला हव्यात, कारण नवीन पॅटर्न असल्यामुळे कोणत्या सूचना तिथं आयोगानं आपल्याला दिलेल्या आहे स्पेसिफिक पेपर संबंधातील त्या महत्त्वाच्या आहे। तर इथं सर्वात महत्त्वाची जी सूचना आहे ती आहे शब्दसंख्येची मर्यादा, की जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा तिथे दिलेली आहे, प्रश्नांच्या समोरच तिथे सांगण्यात येईल की 150 शब्दात लिहायचं आहे की 250 शब्दात लिहायचं आहे आणि किती मार्कांचा तो स्पेसिफिक प्रश्न आहे। तर अशा परिस्थितीत तुम्हाला ते आवर्जून पहिले बघणं आवश्यक आहे आणि आपलं उत्तर लिहिताना त्या शब्दसंख्येची मर्यादा आपण तिथे ओलांडायला नको। जर ओलांडली तर पेनल्टी स्ट्रक्चर किंवा पेनल्टी मार्किंग काहीतरी तिथे तुम्हाला देण्यात येऊ शकतं, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा की जो क्वालिफाइंग मराठीचा पेपर आहे तो एकंदरीत 300 मार्काचा असणार आहे। त्यामध्ये निबंध जो आहे तो निबंध 100 मार्कांसाठी तिथे लिहावं लागेल। परिच्छेदांचे आकलन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण म्हणतो, ते 60 मार्कांसाठी। सारांश लेखन जे आहे ते देखील 60 मार्कांसाठी। मराठी उतार्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर, ठीक आहे, हे 20 मार्कांसाठी। इंग्रजी उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर हे देखील 20 मार्कांसाठी। आणि परिपाठ व शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काही ग्रामर तुम्हाला तिथे विचारण्यात येईल मराठीचं, ते 40 मार्कांसाठी। म्हणजे एकंदरीत जर आपण याला ॲडिशन केलं तर हा जो पेपर आहे मराठीचा, हा 300 मार्कांसाठी ते तुम्हाला विचारण्यात येणार आहे, ठीक आहे। म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न तिथं येतील, हे लक्षात ठेवा। दुसरा जो पेपर आहे तो आहे इंग्लिश लँग्वेजचा। हा देखील एक क्वालिफाइंग पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं देखील जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर, पहिला एसे निबंध तुम्हाला इथे विचारण्यात येईल, तो 100 मार्कांसाठी। त्याच्यानंतर दुसरे जे आहे कम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेजेस, ते 75 मार्कांसाठी। प्रेसिज रायटिंग हे 75 मार्कांसाठी। युसेज अँड वोकॅब्युलरी पार्ट 1 हे 25 मार्कांसाठी आणि युसेज अँड वोकॅब्युलरी पार्ट 2 हे देखील 25 मार्कांसाठी। म्हणजे आपण म्हणू शकतो की ग्रामर जे आहे ते जवळपास 50 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे। एसे जो आहे तो 100 मार्काला आणि कम्प्रिहेन्शन 75 आणि प्रेसिज रायटिंग जी आहे ती देखील 75 मार्कांची। तर अशा प्रकारचं प्रश्न तिथं तुम्हाला इंग्रजी पेपरमध्ये तिथं विचारण्यात येईल। हे दोन्ही पेपर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, हे क्वालिफाइंग पेपर आहे, ठीक आहे। याच्यानंतर जो तिसरा पेपर आहे, म्हणजे इथून मध्ये हे फार महत्त्वपूर्ण पेपर आहे आपल्यासाठी, कारण याचे मार्क तुमचे मोजण्यात येतील आणि त्याच्या आधारावर तुमचा मुख्यचा कट ऑफ लागेल आणि मुख्यचा कट ऑफ जर तुम्ही क्रॉस केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तिथं बोलवण्यात येईल। तर त्यामध्ये पहिला जो पेपर आहे, जो अनिवार्य पेपर आहे, तो एक आहे एसेचा पेपर, ठीक आहे। आता हा जो एसेचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत, 3 तासामध्ये 2 एसे लिहायचे आहे। तर याच्यामध्ये हा जो पेपर आहे हा 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी। सेक्शन ए मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, 4 पैकी एक तुम्हाला एसे लिहायचं आहे आणि सेक्शन बी मध्ये देखील 4 ऑप्शन दिलेले असेल, त्याच्यापैकी तुम्हाला एक पेपर तिथं एक टॉपिकवर तिथं उत्तर लिहायचं आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये बघा की द क्वेश्चन पेपर इज डिवाइडेड इनटू 2 सेक्शन्स, बोथ सेक्शन कंटेन 4 टॉपिक्स ईच। द कॅन्डिडेट शुड चूज 1 टॉपिक फ्रॉम ईच सेक्शन, ठीक आहे। त्याच्यानंतर वर्ड लिमिट ॲज स्पेसिफाईड शुड बी ॲडियर्ड टू, म्हणजे जे काही तिथं शब्दांची मर्यादा दिलेली आहे ती शब्दांची मर्यादा तुम्हाला तिथे फॉलो करावीच लागेल। जर तुम्ही फॉलो नाही केली, 30-40 शब्द एसेची जेव्हा आपण गोष्ट बोलतोय तेव्हा 20 ते 30 शब्द तुमचे जास्त जरी होत असेल तर तेवढे कन्सिडर केल्या जातात। पण एकदम तुम्हाला 900 शब्दांचा एसे लिहायचा आहे आणि तुम्हाला तिथे तुम्ही 1000 आणि 1500 शब्दांवर चाललेले असाल तर पेनल्टी मार्किंग तिथं केल्या जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। कारण यूपीएससी देखील अशा प्रकारचं पेनल्टी स्ट्रक्चर तिथं इम्प्लिमेंट करते। तर हे बघा अशा पद्धतीने राहील सेक्शन ए, सेक्शन बी, ठीक आहे। सेक्शन ए जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असेल, 4 पैकी तुम्हाला कोणताही एक ऑप्शन तिथे निवडायचा आहे आणि सेक्शन बी मधले परत जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यापैकी कोणताही एक, म्हणजे हे जे 2 एसे तुम्हाला लिहायचे आहे, तर असं जर तुम्ही केलं की एका सेक्शन मधले तुम्ही या 4 पैकी 2 एसे लिहिले तर तुम्हाला एक एसेचे मार्क मिळतील, दुसरा एसे तुमचा चेक करण्यात येणार नाही आणि त्याचे मार्क देखील तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला काय आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी याच्यामध्ये प्रत्येकी एक एसे तुम्हाला तिथे लिहावाच लागेल। हे दोनही जे एसे आहे हे 125 मार्कांचे आहे। यावर देखील आपण लवकरात लवकर जी सिरीज आपण आणतो आहे, निबंध रायटिंग कशी करायची आहे, मराठीमध्ये कशी करायची आणि इंग्रजीमध्ये कशी करायची आहे। त्यानंतर पुढचा जो पेपर आहे
आहे तो आहे जनरल स्टडीजचा, ज्याला सामान्य अध्ययन देखील आपण म्हणतो. आता सामान्य अध्ययनाचे पेपर आहे ते 1 ते 3, कारण GS पेपर चौथा जो आहे तो तुमचा इथिक्सचा पेपर आहे, त्याच्यासाठी थोडं क्वेश्चनचं स्ट्रक्चरिंग आणि मार्कांचं स्ट्रक्चरिंग थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. तर याच्यामध्ये एकंदरीत बघा तुम्हाला 20 प्रश्न विचारला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एकंदरीत तुम्हाला 20 प्रश्न विचारला जाणार आहे. त्याच्यामधले 10 प्रश्न जे आहे ते 10 मार्कांचे असतील आणि उरलेले 10 प्रश्न जे आहे ते 15 मार्कांचे असतील. जे 10 मार्कांचे प्रश्न आहे ते तुम्हाला 150 शब्दांमध्ये त्यांचे उत्तर लिहायचे आहे आणि 15 मार्कांचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दामध्ये तिथं लिहायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, 20 प्रश्न छापलेले आहे. सर्व प्रश्न अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे आणि हे जे प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला एक तर मराठी किंवा इंग्रजीमध्ये तिथं लिहिता येऊ शकतं. पण जी भाषा तुम्ही फॉर्म भरताना तिथे मेन्शन केलेली आहे, जर तुम्ही मराठी मेन्शन केलेली आहे तुम्हाला उत्तर मराठीमध्येच लिहावे लागेल आणि जर तुम्ही इंग्लिश मेन्शन केलेली असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्येच उत्तर लिहावे लागेल. असं नाही करता येईल की तुम्ही फॉर्म भरताना मराठी टाकली आणि उत्तर तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिताय तर कदाचित तुमचा पेपर चेक होणार नाही. हे लक्षात ठेवा. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. म्हणजे त्याचे क्वेश्चन 1चा जर ABC असा फॉर्मॅट असेल तर ABC तुम्हाला सोबतच एका जागेवर सोडवावे लागेल. जर तुम्ही असं केलं की क्वेश्चन 1 मधला A आणि B पार्ट लिहिला, पहिले सोडवला त्या जागेवर आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 2 सॉल्व्ह केलं, क्वेश्चन 3 सॉल्व्ह केलं आणि मग तुम्ही क्वेश्चन 4च्या नंतर याचा C सेक्शन जर सॉल्व्ह करत असाल तर हे 2 चेक करण्यात येतील, पण हा पोर्शन Cचा पहिल्या प्रश्नाचा C पार्ट चेक करण्यात येणार नाही. म्हणजे जे काही उपप्रश्न आहे क्वेश्चन 1 आहे त्याच्या तिथे तुम्हाला ABC तिथे सोडवावे लागेल. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तेवढी जागा रिकामी सोडा आणि नंतर जेव्हा तुमचा पूर्ण पेपर झाल्यानंतर मग तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता. प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची उत्तरे 150 शब्दांमध्ये, म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की 10 मार्कांसाठी 150 शब्दांचे प्रश्न आहे आणि 11 ते 20 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये लिहायची आहे. ते 15 मार्कांसाठी तिथे विचारल्या जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. आता हे बघा, 150 शब्द जेव्हा असतात तर आपण काही तिथे मोजत बसायचे नाही की नाही 150 शब्द माझे झाले की नाही झाले. आपण 5-10 शब्द आपले जास्तही झाले तरी फरक पडत नाही, पण असं नको व्हायला की 150 शब्दांचा तिथे प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि तुम्ही 200 शब्दामध्ये उत्तर लिहिताय. तर यदा असं जर झालं तर यदा कदाचित तुमचे मार्क्स सुद्धा कट होऊ शकतात. तर म्हणून याची दक्षता तुम्ही घेणं फार महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यासाठी तुमचं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, 1 ते 10 जे आहे, 1 ते 10 चे प्रश्न जे आहे हे प्रश्न जवळपास तुम्हाला 10 मार्कांचे असतील आणि उर्वरित जे आहे 11 ते 20 प्रश्न हे 15 मार्कांसाठी 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहिणं भाग आहे. अशा प्रकारचा जो पेपर स्ट्रक्चर आहे हा पेपर स्ट्रक्चर GS1, GS2 आणि GS3 या 3 पेपरसाठी तिथे लागू पडणार आहे. म्हणजे GS1 to GS3 या 3ही पेपरमध्ये तुम्हाला 20 प्रश्न तिथे विचारले जातील. पहिले 10 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि उरलेले 10 प्रश्न 15 मार्कांसाठी. ठीक आहे. त्यानंतर GS चौथा जो पेपर आहे, सामान्य अध्ययन चौथा पेपर, ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो, या पेपरमध्ये थोडं प्रश्नांचा पॅटर्न थोडा डिफरंट आहे, कारण याच्यामध्ये केस स्टडी राहणार आहे. तर मग त्याच्यासाठी त्यांनी 20 मार्कांचे देखील प्रश्न तिथे विचारलेले आहेत. आता हे बघा, हा जो पेपर आहे इथिक्सचा GS4 ज्याला आपण म्हणतो, सामान्य अध्ययन 4, हा 2 विभागात विभागलेला आहे. एक तर आहे विभाग अ आणि विभाग ब. ठीक आहे. 12 प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत छापलेले असतील. ठीक आहे. म्हणजे सेक्शन A, सेक्शन B राहील आणि या सेक्शन A, सेक्शन B मिळून टोटल 12 प्रश्न तिथे तुम्हाला विचारण्यात येतील. सर्व प्रश्न त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दांमध्ये द्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 म्हणजे इथिक्स पेपर मधला प्रश्न क्रमांक 1 हा जो प्रश्न आहे याच्यासाठी प्रत्येकी तुम्हाला 30 शब्दांमध्ये त्याचे उत्तर द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 ते 6 या उपप्रश्नांची उत्तरे 150 शब्दांमध्ये तुम्हाला तिथं द्यायची आहे. तर प्रश्न क्रमांक 7 ते 12 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये द्यावी लागतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, हे ब्रॉडर स्ट्रक्चरवर त्यांनी एक सांगितलेलं आहे की इथिक्स पेपरमध्ये आम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि 30 शब्दांमध्ये तुम्हाला काही पहिला प्रश्न लिहायचा आहे, त्याच्यानंतर उर्वरित जे प्रश्न आहेत ते 10 मार्कासाठी विचारले जातील आणि शेवटी 7 ते 12 जे प्रश्न आहेत ते 250 शब्दांमध्ये तुम्हाला तिथे लिहायचे आहे. प्रश्नात दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्यावी. हे लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये आयोगाने तिथं मेन्शन केलेलं आहे की जी काही वर्ड लिमिट, जी काही शब्द मर्यादा आम्ही मेन्शन केलेली आहे ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये तो सेम रूल जो मी आधी सांगितला की उपप्रश्न जर असेल, क्वेश्चन 1 ABC असेल, तुम्ही AB सोडवला आणि C तुम्ही नंतर सोडवून राहिले तर तो C चेक करण्यात येणार नाही. तुम्ही जी जागा तुम्हाला अलॉट केलेली आहे क्वेश्चन 1 साठी तिथेच तुम्हाला A, B आणि C
लिहायची आहे, ठीक आहे. तर आणि असंही होतं की जनरली जेव्हा 2 सेक्शनमधून काही एक क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 असे निवडायचे असतील आणि त्या परिस्थितीत देखील विद्यार्थी काय करतात, जो सिक्वेन्स दिलेला आहे तो सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करणं इज मस्ट, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. त्या हे बघा अशा पद्धतीचा इथिक्सचा पेपर तुमचा विद्यार्थी मित्रांनो राहणार आहे, ठीक आहे. जसं आता क्वेश्चन 1A जो आहे, या क्वेश्चन 1A मधले तुम्हाला 5 सब प्रश्न आहे, सब क्वेश्चन आहे. तर हे जे काही 5 सब क्वेश्चन इथे तुम्हाला विचारलेले आहे, क्वेश्चन 1A चे 5 प्रश्न, हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 30 शब्दांमध्ये मेन्शन तिथे करायचं आहे, ठीक आहे. हे किती मार्कांसाठी? 10 मार्कांसाठी तिथे विचारण्यात येईल, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 1चा B-C हे सुद्धा 10 मार्काला, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 हे सगळे प्रश्न तुम्हाला जे विचारण्यात येणार आहे, हे सगळे प्रश्न प्रत्येकी 10 मार्काला विचारण्यात येणार आहे. म्हणजे 10 मार्क जर तिथे असले तर समजा 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं भाग आहे. आणि 15 मार्कांचा जर GS मध्ये प्रश्न विचारला, GS 1, 2, 3 मध्ये, तर 250 शब्द. आता इथिक्स पेपरमध्ये 250 शब्दांसाठी तुम्हाला किती मार्क देण्यात आलेले आहे? 20 मार्क मॅक्झिमम मार्क तिथे त्या प्रश्नाला अलोकेट करण्यात आलेले आहे, ठीक आहे. आता हे बघा क्वेश्चन 7 ते 12, प्रश्न क्रमांक 7 ते 12 मध्ये हे प्रत्येकी प्रश्न तुम्हाला किती मार्कांचे राहतील? 20 मार्कांचे इथे राहणार आहे. आणि वर्ड लिमिट किती आहे? 250 शब्दांमध्ये तुम्हाला हे प्रश्न तिथे लिहिले आहे. मुख्यत्वे बेसिकली इथे बघायला गेलं तर तुम्हाला काय विचारलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला केस स्टडीज ॲज पर सिलेबस, म्हणजे इथिक्सचे जे काही तिथे टॉपिक्स दिलेले असतील त्या टॉपिक्सवर आधारित जे केस स्टडीज आहे, त्या केस स्टडीज तुम्हाला इथे क्वेश्चन क्रमांक 7 ते क्वेश्चन क्रमांक 12 पर्यंत तुम्हाला तिथे विचारले जातील, ठीक आहे. त्यानंतर जो शेवटला आणि महत्त्वपूर्ण पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण हातातले मार्क म्हणतो, तो आहे ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषय. एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर 26 प्रकारचे वेगवेगळे वैकल्पिक विषयाची यादी आपल्याला आयोगानं ऑलरेडी त्याच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. तर यामध्ये हे जे ऑप्शनल पेपर आहे कशा पद्धतीने असणार आहे, एकंदरीत ऑप्शनल सब्जेक्टचे किंवा वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 2 सेक्शनमध्ये डिवायडेड असतो, सेक्शन ए, सेक्शन बी. पेपर 2 देखील जो आहे तो सेक्शन ए, सेक्शन बी मध्ये डिवायडेड असतो, ठीक आहे. एकंदरीत बघा आता थोडं याचं ऑप्शनलचा जो पेपर स्ट्रक्चर आहे तो थोडा डिफरंट आहे ॲज कम्पेअर्ड टू द GS पेपर. तर देर आर 8 क्वेश्चन्स डिवायडेड इन 2 सेक्शन्स, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये आता ऑप्शनलचे 2 पेपर होणार आहे, प्रत्येक पेपरमध्ये 8 प्रश्न विचारले जातील. आणि हे जे 8 प्रश्न आहे हे 2 सेक्शनमध्ये डिवाइड होतील, म्हणजे सेक्शन ए मध्ये 4 प्रश्न आणि सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न. आउट ऑफ विच 5 आर टू बी अटेम्प्टेड, म्हणजे हे जे 8 प्रश्न देण्यात येतील यापैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. म्हणजे 3 तुम्ही 3 तुम्हाला एक ऑप्शन आहे की 3 तुम्ही सोडू शकता, पण उरलेले 5 प्रश्न तुम्हाला मॅन्डेटरी सॉल्व करायचेच आहे. यामधले या 8 प्रश्नांमधले क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे तुम्हाला सॉल्व करायचेच आहे. मग उरलेले जे प्रश्न आहे त्यापैकी तुम्हाला आता 2 सॉल्व झाले, 5 सॉल्व करायचं आहे, एकूण 2 तुम्ही ऑलरेडी मॅन्डेटरी केलेले आहे, म्हणजे 3 उर्वरित जे आहे ते 3 तुम्हाला मग सेक्शन ए आणि सेक्शन बी मधून सॉल्व करायचे आहे. आउट ऑफ द रिमेनिंग 3 आर टू बी अटेम्प्टेड चूजिंग ॲटलिस्ट 1 क्वेश्चन फ्रॉम ईच सेक्शन. म्हणजे सेक्शन ए मधून मिनिमम तुम्हाला एक प्रश्न जो ऑप्शन दिलेला आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे, आणि सेक्शन बी मधनं मग उर्वरित 2, किंवा असंही करू शकता सेक्शन ए मधनं 2 किंवा सेक्शन बी मधनं 1, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. अगेन कीप इन माइंड द वर्ड लिमिट इंडिकेटेड इन द क्वेश्चन इफ एनी, म्हणजे वर्ड लिमिट जिथे मेन्शन केलेली असेल तुम्हाला ती शब्दांची मर्यादा फॉलो करणं भाग आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा जो आहे की कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू आन्सर ऑल द सब क्वेश्चन्स ऑफ अ क्वेश्चन टुगेदर. म्हणजे क्वेश्चन जसं मी तुम्हाला आता सांगितलं आहे की क्वेश्चन 1चे ए बी सी हे जर 3 सब क्वेश्चन असेल तर जिथे क्वेश्चन 1 लिहिलेला आहे तिथेच तुम्हाला ए बी सी हे तिन्ही तिथेच लिहायचे आहे. जर तुम्ही असं केलं की क्वेश्चन ए आणि बी सॉल्व केला आणि सी तुम्हाला येत नसेल किंवा काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन 2 सॉल्व केला, नंतर क्वेश्चन 3 केला किंवा पूर्ण पेपर सोडवला, त्यानंतर मग जर तुम्ही क्वेश्चन 1 सी असं लिहून जर उत्तर लिखाण कराल तर हा कदाचित तुमचा जो प्रश्न आहे हा चेक केला जाणार नाही. म्हणजे जिथला प्रश्न जिथे आहे तिथेच तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे, कारण जेणेकरून जो पेपर चेकर आहे त्याला ते सोपी पडेल, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट्स विल बी अलाउड टू यूज आउटलाईन स्टेन्सिल. म्हणजे काय, जॉग्रफीचा जो सब्जेक्ट आहे त्या जॉग्रफीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही स्टेन्सिल घेऊन जाऊ शकता मॅप तिथे ड्रॉ करायला.
हे एक तिथे सूट देण्यात आलेली आहे. दुसरं, आणि जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहे, जसं इंजिनिअरिंगचे काही सब्जेक्ट्स आहे, मॅथमॅटिक्सचे काही सब्जेक्ट आहे, याच्यासाठी सायंटिफिक कॅल्क्युलेटर ज्याच्यामध्ये नॉन प्रोग्रामेबल तो असला पाहिजे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर देखील कॅन्डिडेट तिथं आतमध्ये पेपरमध्ये घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये जर काही तुम्ही फेराफेरी केली आणि जर तो प्रोग्रामेबल आढळून आला तर तुमचं कॅन्डिडेचर जे आहे तिथंच कॅन्सल करण्यात येईल आणि तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये बसू देण्यापासून तिथं बार करण्यात येईल. ठीक आहे. आता हे बघा 8 प्रश्न एकूण आहे. 8 प्रश्न जे दिलेले आहे ते 2 सेक्शनमध्ये डिवाइडेड आहे. सेक्शन ए मध्ये 4, सेक्शन बी मध्ये 4. त्यापैकी क्वेश्चन क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे एक मॅन्डेटरी आहे आणि बाकी जे 3 प्रश्न आहे जे तुम्हाला सोडवायचे 8 पैकी ते मग तुम्हाला सेक्शन ए मधून मिनिमम 1 निवडावं लागेल आणि सेक्शन बी मधनं 2 निवडावे लागेल, किंवा सेक्शन ए मधनं 2 किंवा सेक्शन बी मधनं 1 अशा पद्धतीनं. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं पेपर स्ट्रक्चर जे आहे हे अशा पद्धतीचं राहणार आहे. तुमच्या स्क्रीनवर इथे आलेलं आहे. क्वेश्चन क्रमांक 1 जो आहे त्याचे 5 सब प्रश्न आहे, ए बी सी डी ई. ठीक आहे. प्रत्येकी हे 10 मार्काला. क्वेश्चन क्रमांक 2 त्याचे 3 सब क्वेश्चन आहे, प्रत्येकी त्याच्यातले ए बी 20 मार्काला आणि सी 10 मार्काला. क्वेश्चन क्रमांक 3 मधले ए बी सी आहे, पहिले 2 20 मार्काला आणि तिसरा 10 मार्काला. क्वेश्चन क्रमांक 4 चे देखील ए बी सी 20 20 आणि 10. सेम पॅटर्न जो आहे तो सेक्शन बी मध्ये तिथं त्यांनी हे केलेलं आहे, रेप्लिकेट केलेलं आहे. जसं क्वेश्चन 5 चे 5 प्रश्न 10 मार्काला, क्वेश्चन 6 7 8 पहिले 2 प्रश्न 20 मार्काला आणि सी वाला 10 मार्काला. आता याच्यामध्ये बघा की विद्यार्थी काय करू शकतात की सपोज आता मी काय सांगितलं तुम्हाला की क्वेश्चन 1 जो आहे हा मॅन्डेटरी आहे, म्हणजे हा तुम्हाला सोडवावाच लागेल, याला काहीच तुमची ऑप्शन नाही आहे. एकूण जे 8 प्रश्न दिलेले आहे या एकूण 8 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यापैकी क्वेश्चन 1 तुमचा मॅन्डेटरी आहे आणि दुसरा पेपर सेक्शन बी मधला हा जो क्वेश्चन 5 आहे हा देखील काय तिथे मॅन्डेटरी आहे. मग उरले किती? 2 5 पैकी 2 तर मॅन्डेटरी केलेले आहे, म्हणजे उरले इथं 3. आता हे जे 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे याच्यामध्ये विद्यार्थी काय करू शकतात की सपोज विद्यार्थ्याला वाटलं की मला हे सेक्शन ए मधले 3 4 5 हा 3 4 हे तर मला 2 3 4 हे तर मला येऊन राहिले आहेत बा, तर मी हे 3ही सोडून टाकतो. मग सेक्शन बी मधला फक्त 5वा मॅन्डेटरीज तुम्ही सॉल्व्ह केलाय, तर असं चालणार नाही. तुम्हाला मिनिमम, जसं आता तुम्हाला असं वाटतंय की क्वेश्चन दुसरा, तुम्हाला असं वाटतंय की मला क्वेश्चन दुसरा, तिसरा आणि चौथा हे 3ही जमत आहेत आणि ऑलरेडी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 तो मॅन्डेटरी मी सॉल्व्ह केलेला आहे, तर मी 3ही सॉल्व्ह करून मी मोकळा होऊन जातो, तर तुम्हाला एका प्रश्नांचे मार्क तिथं मिळतील नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे क्वेश्चन 4चे मार्क तुम्हाला नाही देण्यात येतील. कारण कंडिशन काय आहे? कंडिशन अशी आहे की प्रत्येकी सेक्शनमधनं तुम्हाला मिनिमम एक जो ऑप्शनल तुम्हाला दिलेला आहे त्याच्यापैकी निवडावा लागणार आहे. म्हणजे इथून तुम्हाला 2 निवडावे लागतील आणि सेक्शन बी मधनं तुम्हाला एक प्रश्न तिथं मिनिमम तरी सॉल्व्ह करावाच लागेल. तर अशा प्रकारचं जे पेपर स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पेपर स्ट्रक्चर सेम पेपर 2 मध्ये सुद्धा त्यांनी रेप्लिकेट केलेलं आहे. सेम सेक्शन ए, सेक्शन बी याच्यापैकी देखील क्वेश्चन 1 क्वेश्चन 5 मॅन्डेटरी राहील. ठीक आहे. आणि उर्वरित जे 3 प्रश्न आहेत त्या 3 मधनं मिनिमम एक प्रश्न, प्रत्येकी एक प्रश्न तुम्हाला सेक्शन ए सेक्शन बी मधनं घ्यायचा आहे आणि उरलेला प्रश्न तुम्ही सेक्शन ए सेक्शन बी यापैकी कोणताही याच्यातून तुम्ही निवडू शकता. आता विद्यार्थी असंही करू शकतो याच्यामध्ये की सपोज मला असं, म्हणजे मी जर विद्यार्थी आहे तर मला असं झालं की नाही सर मला क्वेश्चन 2 मधले फक्त ए आणि बी जमतोय बा, क्वेश्चन 3 मध्ये मला ए आणि बी जमतोय, तर मी क्वेश्चन 4थ्यातला मी फक्त ए सोडून मोकळा झालो. ठीक आहे. आणि बाकी इकडे देखील म्हणजे खाली सेक्शन बी मध्ये देखील मी एक प्रश्न क्वेश्चन 6वा मी सोडवलेला आहे पूर्ण. आणि तर अशा पद्धतीत जे तुम्ही ॲडिशनली हे सोडवलेलं आहे म्हणजे क्वेश्चन 4थ्याचा एक प्रश्न जो सोडवला आहे हा प्रश्न चेक केला जाणार नाही. कारण कंडिशन काय आहे की दोन्ही सेक्शनपैकी मिनिमम प्रत्येकी सेक्शनमधून एक प्रश्न सोडवायचा आहे आणि एकंदरीत तुम्हाला 3 सोडवायचे. कारण 1 आणि 5 तर मॅन्डेटरी आहे. तर अशा परिस्थितीत हा 4था प्रश्न तुमचा चेक केला जाणार नाही. कारण जे सिरीज आहे, प्रश्नाची जी सिरीज आहे ती तुम्हाला फॉलो करणं मस्ट आहे. ठीक आहे. तुम्ही असं नाही करू शकत इथला ए बी सोडवला आणि दुसऱ्याचा सी सोडवला तर त्याचेही मार्क मिळाले पाहिजे, मग असं होणार नाही. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हे फार महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन राज्यसेवा 2025चा जो डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आहे त्याचं पेपर स्ट्रक्चर आयोगाने तिथं पब्लिश केलेलं आहे, त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण आयोगाचं जे काही नवीन पॅटर्न आहे त्याच्या अनुषंगानं पेपर स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपण इथं डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे. आमचे लवकरात लवकर आमच्या अकॅडमीच्या मार्फत वेगवेगळे जे कोर्सेस आहे किंवा आमची नवीन बॅच जी आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच तिथं आम्ही लॉन्च करतो आहे. तर आमचं टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आमच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये स्पेसिफिकली राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा बॅच आमची लवकरात लवकर तिथे अवेलेबल होणार आहे. त्याचं सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि वेगवेगळ्या विषयावर राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नच्या अनुषंगानं स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे
या अनुषंगानं आमच्या अकॅडमीचे वेगवेगळे लेक्चर्स ऑलरेडी आलेले आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.